भंडारा शहरात शिवसेना उबाठातर्फे केंद्र सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचं आर्थिक गणित बिघडत असून महागाईचा मोठा फटका जनतेला बसतोय। या दरवाढीच्या निषेधार्थ शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। देशात इंधन आणि घरगुती गॅसच्या किमती सातत्यानं वाढत असल्यानं सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार आणि मध्यमवर्गीय कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करत आहेत। पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवरही होत आहे। या पार्श्वभूमीवर भंडारा इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला। वाढती महागाई नियंत्रणात आणावी, पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमती कमी कराव्यात आणि सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली। यावेळी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर जनविरोधी धोरण राबवल्याचा आरोप करत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। पेट्रोल 70-72 रुपये लीटर होता, जो आज 111 रुपये आहे आणि तोही 111 रुपये जो प्रति लिटर आपल्याला पेट्रोल मिळतोय तो इथेनॉल मिक्स आहे। इथेनॉल मिक्स केंद्र शासन कसा करता गेला होता की जेणेकरून पेट्रोलचे भाव कमी झाले पाहिजे आणि जनसामान्यांना पेट्रोलचा रेट परवडला पाहिजे, पण तो इथेनॉल मिक्स पेट्रोल सुद्धा आज 111 रुपयाचा प्रति लिटर मिळत आहे। लोकांना, जनसामान्य लोकांना आवाहन करतात की तुम्ही सोने खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर तुम्ही कमी करा, तेलाचा वापर, खाण्याच्या तेलाचा वापर तुम्ही कमी करा, पण स्वतः मात्र परदेश वाऱ्या करतात आणि परदेश वाऱ्या करून त्या ठिकाणी चॉकलेट वाटप करतात। ही या देशाच्या जनतेसाठी, देशासाठी अत्यंत दुःखाची बाब आहे, लाजिरवाणी गोष्ट आहे।